ठीक आहे. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. पॉवर ऑफ आय नंतरचे पुढचे एक्झाम्पल. ठीक आहे, लिहून घ्या एक्झाम्पल. थोडेसे इंटरेस्टिंग आणि 4-4 मार्काचे एक्झाम्पल्स आहेत जे तुम्हाला पेपरला पडू शकतात. डी ग्रुप मधले एक्झाम्पल आहेत, व्यवस्थित करायचं. लिहून घ्या एक्झाम्पल. इफ एक्स प्लस आय वाय किंवा वाय कॉम्प्लेक्स नंबर आहे. हा आपला कॉम्प्लेक्स नंबर जनरली आपण ए प्लस बी आय मध्ये दाखवतो. एक्स प्लस वाय आय इज इक्वल टू ए प्लस बी आय चा क्यूब आणि शो दॅट x by a plus y by b is equal to 4 into a square minus b square. लिहून घ्या. 4 मार्कालाही पडू शकतं. व्यवस्थित लिहून घ्या एक्झाम्पल. x plus yi is equal to a plus bi चा क्यूब. show that x by a plus y by b is equal to 4 into a square minus b square. Solution. Given x plus yi is equal to a plus bi चा क्यूब. ओके, आता मला इथे थोडंसं a plus bi चा क्यूब एक्सपांड करायचं. मग काय होतं बघा, एक्सपांड केल्यानंतर x plus yi. मी मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहे. a plus b चा क्यूब काय असतो? a क्यूब plus 3a square b plus 3ab square plus b क्यूब. म्हणजे a क्यूब plus 3a square b plus 3ab square plus b क्यूब. हा a क्यूब 3a square. आता इथं b च्या ठिकाणी bi जॉइंट इमॅजिनरी नंबर आहे. इथं फक्त b आहे, इथं bi आहे. मग इमॅजिनरी नंबर घ्यायचं. b च्या ठिकाणी काय रिप्लेस करायचं? bi प्लस 3ab स्क्वेअर म्हणजे bi स्क्वेअर. हे लक्षात घ्या. प्लस क्यूब म्हणजे bi चा क्यूब. हा फॉर्म्युला वापरतो. आता मी पुढे जातो. x प्लस yi इज इक्वल टू a क्यूब प्लस 3a स्क्वेअर bi प्लस 3ab चा स्क्वेअर b स्क्वेअर i स्क्वेअर. bi होल स्क्वेअर आपण सॉल्व केला. b स्क्वेअर i स्क्वेअर प्लस b क्यूब i क्यूब प्लस b क्यूब i क्यूब. म्हणजे therefore x plus yi is equal to x plus yi is equal to a cube plus 3a square bi. I square actually minus 1 असते. then 3ab square minus i square. आणि इथं मी असं म्हणू शकतो b cube i square into i म्हणजे i cube. ठीक आहे. therefore x plus yi is equal to a cube 3a square bi minus 3ab square minus 1 आणि i square ची परत minus 1 वापरली तर minus b cube i square ची minus 1 रिप्लेस केला तर minus i into b cube minus b cube i. आता यातील इमॅजिनरी म्हणजे विदाउट i सॉरी ह्यातले रियल म्हणजे विदाउट i असणारे म्हणजे रियल नंबर आणि i असणारे म्हणजे इमॅजिनरी नंबर आपण वेगळे करू. म्हणजेच काय मला सांगा, x plus yi is equal to a cube आणि minus 3ab square. मी एकत्रित घेतोय कारण त्यांच्यात i नाही. a cube आणि minus 3ab square. आता ह्याच्यातला i कॉमन म्हणजे मी असं करू शकतो हे दोन एकत्रित घेतो 3a square bi minus b cube i. म्हणजे i नसलेले गरीब नंबर आणि i असलेले श्रीमंत नंबर मी मागे ठेवलेलो आहे. आता पुढे आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? 4 मार्काचा प्रूफ आहे. व्यवस्थित करायचं आहे. x प्लस iy a प्लस bi चा क्यूब. a प्लस bi क्यूब मी एक्सपांड केलेला आहे. a क्यूब प्लस 3ab स्क्वेअर a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. i स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 वापरलेली आहे. मी पुढे येतो. आता x प्लस yi is equal to a cube minus 3ab square. ह्याच्यात i कॉमन घेऊया plus 3a square b minus b cube i. आता लक्ष, एक गोष्ट लक्षात येईल तुम्हाला काय झालेलं आहे.
तिकडं रिअल पार्ट आणि इमॅजिनरी, हा रिअल पार्ट आणि हा इमॅजिनरी पार्ट, हा रिअल पार्ट कारण ह्याच्यामध्ये आय नाही आहे आणि हा इमॅजिनरी पार्ट आहे. मग मी असं म्हणू शकतो कंपेअरिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स, म्हणजे आय असणारे आणि आय नसणारे पार्ट्स आपण काय करूया, इमॅजिन करूया. ठीक आहे. तिथं आय असणारा म्हणजे काय, आय नसणारा म्हणजे काय होणार, x इज इक्वल टू a क्यूब मायनस 3ab स्क्वेअर आणि y काय येणार 3a स्क्वेअर b मायनस b. ओके. हा, आता ह्याच्यामध्ये a कॉमन घेऊया. therefore x इज इक्वल टू a इंटू a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर आणि ह्याच्यामध्ये b कॉमन घेऊया. y इज इक्वल टू b इंटू 3a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. आता ह्यातून a कॉमन घेतलेला आहे, ह्यातून b कॉमन घेतलेला. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, x बाय a प्लस y बाय b इक्वल 4 इंटू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. मोठे एक्झाम्पल आहे, 4 मार्काचं आहे. आजचे एक्झाम्पल जे असणार आहेत ते डी ग्रुप मधले 4 मार्काचे असणार आहेत. त्यामुळे लक्ष, हा a इकडे घेतोय, x by a is equal to a square minus 3b square, y by a is equal to 3a square minus b square. ठीक आहे. आता हे तर शोधायचं करताना एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला काय शोधायचं करायचे, x by a plus y by b is equal to 4 into a square minus b square. ह्या दोन्हीची ऍडिशन करूया. therefore x by a plus y by b यांची बेरीज काय ना, a square minus 3b square plus 3a square minus b square. आता a square आणि 3a square किती, 4a square आणि minus 3b square minus b square minus 4b square. 4 कॉमन घ्या, a square minus b square, x by a plus y by b is equal to 4a square minus a square. Hence the proof that झालेला आहे प्रूफ. पण हे 4 मार्काला पडणार, काहीही अवघड नाही. परत एकदा बघा, x प्लस y आहे इज इक्वल टू a प्लस bi चा क्यूब दिलाय. तुम्ही a प्लस bi चा क्यूब एक्सपांड करायचा, विदाउट i असणारे पुढे म्हणजे रिअल पार्ट पुढे घ्यायचा, इमॅजिनरी पार्ट मागे ठेवायचा. रिअल आणि इमॅजिनरी पार्ट झाली, कंपेअरिंग करायचं रिअल आणि इमॅजिनरी पार्ट. कंपेअरिंग करायचं, a कॉमन घ्या, b कॉमन घ्या. हा a खाली पाहिजे प्रूफ मध्ये, x बाय a y बाय b. नंतर यांची ऍडिशन केलेली आहे, म्हणून आपण इथं काय करायचं, दोन्हीची ऍडिशन करायची आहे आणि मग ते काय होतंय, प्रूव्ह होतंय. समजलं? जरा व्यवस्थित बघा, 4 मार्काचे एक्झाम्पल आहे, लिहून घ्या. काही शंका असेल तर पर्सनली व्हॉट्सअपवर तुम्ही विचारू शकता. हे लिहून घ्या स्क्रीनशॉट. ठीक आहे. अशी 4 मार्काचे एक्झाम्पल आज असणार आहेत. तुम्ही प्रॅक्टिस करत राहा, सुटतं, एवढा अवघड नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट घेऊया, थोडंसं वेगळं घेतो. असंच घेऊया 3-4 मार्काचं डी ग्रुप मधलं. Yeah, next examples. If a plus 3i upon 2 plus bi is equal to 1 minus r, show that 5a minus 7b is equal to 0. a plus 3i upon 2 plus bi is equal to 1 minus, and then show that 5a minus 7b is equal to 0. हा आपला RHS प्रूव्ह करायचा आहे आपल्याला. मगाशी जसं घेतलं तसंच नाव गिवन ह्याच्यावरून ते प्रूव्ह करायचं आहे. गिवन a plus 3i upon 2 plus bi is equal to 1 minus i. आपण फार काय करू शकतो, तर यांच्यात गुणाकार करूया.
a plus 3i is equal to 1 minus I and 2 plus 3i. Okay, therefore a plus 3i, 1 number 2, 1 number bi, 2 plus bi, minus I number minus 2i minus bi square. मग कसं होणार a plus 3i 2 bi minus 2i, I square ची व्हॅल्यू -1, then I square बरोबर आपण -1 यूज केलेला आहे. I square ची व्हॅल्यू काय यूज केलेली आहे -1. Therefore a plus 3i 2 plus bi minus 2i plus b, I नसलेले पार्ट्स एकत्रित घ्या. a plus 3i 2 plus b plus bi minus 2i. Okay, then a plus 3i is equal to b plus 2i कॉमन घ्या, b minus 2i. आता मगासारखं एक्झाम्पल, मागचं एक्झाम्पल जसं सॉल्व्ह केलेलं होतं तसंच इथं सॉल्व्ह केलेलं आहे. वेगळं काही नाही. इमॅजिनरी पार्ट आणि रिअल पार्ट. रिअल पार्ट म्हणजे आय नसलेला पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट म्हणजे आय असलेला पार्ट. दोन्ही आपण काय करायचं, कंपेअरिंग करायचं. कंपेअरिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स. कंपेअरिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स. रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स. आपल्याला रिअल पार्ट्स आणि इमॅजिनरी पार्ट्स कंपेअरिंग करायचं. म्हणजे कंपेअरिंग केल्यावर काय ना सांगा, इकडचं रिअल पार्ट a is equal to b plus 2 and दुसरं काय आहे 3 is equal to b minus 2. आय सोडून द्यायचा. ठीक आहे, कंपेअरिंग करताना आपण आय कंपेअरिंग करत नाही, फक्त रिअल पार्टला रिअल पार्ट. तिथं पण इमॅजिनरी पार्ट मधला आय कॅन्सल होतो. जरी कंपेअरिंग केला इकडं आय आणि इकडं आय येणार, आय कॅन्सल होणार आहे. ठीक आहे, म्हणजे हा b कडे घ्या. a minus b is equal to 2, इक्वेशन नंबर 1, and b is equal to minus 2 कडे बनवा 2 plus 3, b is equal to 5. आता a ची व्हॅल्यू कडे आपण b is equal to 5 इक्वेशन 1. b is equal to 5 कशामध्ये वापरायचं, इन इक्वेशन 1 मध्ये वापरायचं. पुट b is equal to 5 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 कसं होणार, a minus b is equal to 2, a minus 5 is equal to 2, a is equal to 2 plus 5 is 7, a is equal to 7. आता प्रूफ काय करायचं आपल्याला, 5a minus 7b is equal to 0. then should LHS लिहूया 5a minus 7b. तर a ची आणि b ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे. a ची व्हॅल्यू 7 आहे आणि b ची व्हॅल्यू 5 आहे. then 5 into 7 minus 7 into 5 is equal to 35 minus 35. 35 minus 35, 0 0 RHS आणि LHS equal to RHS. प्रॉब्लेम काय आहे की हा 2 plus b इकडे आणायचं, मल्टिप्लिकेशन करायचं, जेणेकरून कंपेअरिंग मगाशी तसंच होतं. रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कंपेअरिंग करा आणि मग पुढे सॉल्व्ह होते. मग कधी कधी ए एन बी फाइंड करावे लागेल, कधी कधी मगाशी डायरेक्ट डिस्प्रूव्ह झालं. आता तुम्हाला ए एन बी काढून प्रूव्ह करावं लागणार आहे. ठीक आहे, समजलं. हे लिहून घ्या, खूप महत्वाचं आहे. 4 मार्काच्या ग्रुपमध्ये एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल्स थोडंसं वेगळं घेऊया. लिहून घ्या एक्झाम्पल. मस्त आहे का. इफ x plus yi कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे, रूट ऑफ a plus bi upon c plus di, and show that x square plus y square is equal to a square plus b square upon c square plus d square. हे शोधायचं करायचं. छान. मी काय सांगताना सांगितलेलं आहे, आज जे एक्झाम्पल आहेत ते सगळे डी ग्रुप मधले आहेत. 4 मार्काचे आहेत, ज्यांचं मागच्या व्हिडिओचं प्रॅक्टिस झालेलं आहे. मागचे काय असतील ते
8-9 व्हिडिओची जी प्रॅक्टिस झालेली आहे त्यांनाच ते कमणार. पण इजी आहे, पुढे लक्ष द्यायचं फक्त. गिवन x plus y is equal to root of a plus b upon c plus d. ठीक आहे, हे दिलेलं आहे. Therefore x plus y आता याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट करून सांगेल. x plus y चं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट लेक्चर नंबर 3 मध्ये 4 सांगितलं. प्लसच्या ऐवजी काय करतो मायनस. तर इथं काय राहणार a minus b आणि c minus d त्यांचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय. जसा x plus y चा x minus y आहे, a plus b आहे, c plus d आहे, a minus b आहे, c minus d आहे. आता ह्या दोन्हीचा गुणाकार करतो. नाव x plus y आणि x minus y आहे, त्या दोन्हीचा गुणाकार करूया. म्हणजे a plus b upon c plus d into root of a minus b आणि c minus d त्यांचा गुणाकार करायचा. आता इथं साधा कॉमन सेन्स आहे, एकत्रित रूट घेऊया. x plus y x minus y into root of हा रूट एकच घेऊया दोन रूट्स आहेत. a plus b into a minus b divided by c plus d आणि c minus d. ठीक आहे, कॉम्प्लेक्स आम्हाला कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ने बोललेला आहे, ह्याच्यात पण गुणाकार केलेला आहे. आता हा फॉर्म्युला तुम्हाला झाला असेल कुठला, a minus b a plus b a minus b a plus b is equal to a square minus b square. बरोबर आहे. तसे ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा. काय होणार सांगा, x square minus y square a plus b a minus b a square minus b square and root of a plus b a square minus b square and divided by c square minus d square half of a minus b plus b a square minus b square. म्हणजे काय होणार, x square minus y square I square. हा y square ने स्प्लिट केला आहे, y square I square is equal to a square minus b square I square c square minus d square I square स्प्लिट केलेला आहे. I square ची व्हॅल्यू किती असते, -1 आणि मायनस मायनस काय होणार प्लस x square plus y square. I square ची व्हॅल्यू -1, I square ची व्हॅल्यू -1, मायनस मायनस प्लस a square plus b square आणि c square plus d square. झालं का प्रूफ? नाही. तुम्हाला काय सांगितलंय, तिथं रूट येत नाही आणि ते x square plus y square square म्हणजे मी काय करणार आहे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइडचं स्क्वेअरिंग करतो. x square plus y square square इथं स्क्वेअरिंग केला काय आलं, a square plus b square and c square plus d square. करून बघा ना, ह्याचा स्क्वेअर केला x square plus y square square आणि ह्याचा स्क्वेअर केला तर रूट जाणार a square plus b square plus c square. तिथं मात्र कंपेअरिंग रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स करावा लागणार नाही. एग्जाम्पल लक्षात ठेवा, x plus y रूट ऑफ a plus b c plus d therefore x square plus y square square equal to a square plus b square upon c square plus d square. किंवा x plus y त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्यायचा, x minus y इथं प्लसच्या ठिकाणी मायनस, प्लसच्या ठिकाणी मायनस, ह्यांच्यात मल्टिप्लिकेशन करायचं, त्या दोन्हींच्यात मल्टिप्लिकेशन करायचं. a plus b a minus b c plus d c minus d x square minus b square and c square minus d square. I square ची व्हॅल्यू -1 इथे यूज करा, x square plus y square into root of a square plus b square c square plus d square आणि स्क्वेअर करा. तर प्रूफला काय विचारलं, a square plus y square square then a square plus y square a square plus b square c square plus d square. हे स्क्रीनशॉट मारून घेऊन घ्या. हे सगळे डी ग्रुप मध्ये एक्झाम्पल आहेत 4 मार्काचे, घेऊन घ्या. आता थोडंसं वेगळं घेऊया, थोडंसं वेगळं घेऊया. ठीक आहे,
नेक्स्ट एग्जाम्पल थोडंसं वेगवेगळं. If a plus b I is equal to 1 plus I upon 1 minus I, a plus b I is equal to 1 plus I upon 1 minus I, then to this a square plus b square is equal to 1. हे तुम्हाला काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं आहे. एकदम सोपं आहे. इकडे सोल्युशन b1 a plus bi is equal to 1 plus I into 1 minus I. मी काय करतो 1 minus I ह्या साईडला मल्टिप्लिकेशन करतो. a plus bi 1 minus I is equal to 1 plus I. Multiplication a into 1 a into minus I minus ai, bi into 1 plus bi into I minus bi square is equal to 1 plus I. A minus ai plus bi I square actually minus 1 नाही का, minus minus plus 1. हे लक्षात आलं प्लस बी कसं आलं? I square च्या ठिकाणी तुम्ही minus 1 वापरा. मी डायरेक्ट स्टेप केले. तुम्ही लक्षात ठेवा I square च्या ठिकाणी minus 1 वापरायचं, minus minus काय होणार? Plus. Then a is equal to minus ai plus bi plus b is equal to 1 plus I. Then a plus b without I आणि I असणारी bi minus ai is equal to 1 plus I. म्हणजे कसं होणार? a plus b then b minus a into I is equal to 1 plus I. a plus b आणि ह्याच्यातनं I कॉमन आहे. कंपेअरिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स. परत कसं येणार तुम्हाला? रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स काय करावं लागणार? कंपेअरिंग करावं लागणार आहे. मग कंपेअरिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स. रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स कंपेअरिंग करा. a प्लस बी किती मिळणार? 1 आणि मायनस a प्लस बी सुद्धा 1 असणार. a प्लस बी इज 1 आणि b मायनस a म्हणजेच मायनस a प्लस बी सुद्धा काय होणार? 1. ते दोन इक्वेशन सॉल्व करायचे आपल्याला. तुम्हाला हे मिळेल ऍडिंग इक्वेशन 1 and 2, ऍडिंग इक्वेशन 1 and इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची आपण बेरीज करूया. then a cancels बघा. a plus b is equal to 1 आणि minus a plus b is equal to 1 plus then minus a plus a cancel. 2b is equal to 2, b is equal to 1 आणि put b is equal to 1 in equation 1. a plus b is equal to 1, b is equal to 1 वापरा. a is equal to 0 म्हणजे a 0 मिळतो आणि b किती मिळतो? 1. पण आपल्याला प्रूव्ह काय करायचंय बघा. LHS बघा नाव LHS. हा आता आपल्या प्रूव्ह कडे लक्ष द्या. a आणि b आपण फाइंड केलेले आहे. 4 मार्काचे एक्झाम्पल आहे, व्यवस्थित लक्ष द्या. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू 1. LHS आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आणि RHS 1 आला आहे. a ची व्हॅल्यू किती आली आहे? 0. then 0 स्क्वेअर. b ची व्हॅल्यू किती आली आहे? 1. then 1 स्क्वेअर. आता 0 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1 is equal to RHS. म्हणजे LHS is equal to कोण झाला? RHS. That is therefore a square plus b square 1. मी तीच प्रोसिजर आहे. प्रोसिजर बदललेली आहे का? नाही. इकडे बघा. a plus b आहे 1 plus i 1 minus i 1 minus i कडे येतो. आता ह्याचं असं सुद्धा तुम्ही रॅशनलायझेशन करून सोडवू शकता. म्हणजे डिव्हिजन झालेला आहे कॉम्प्लेक्स नंबर. ह्याला 1 प्लस आय आणि 1 प्लस आय म्हणून जरी सोडवलं तरी आन्सर तेच येणार आहे. त्यापेक्षा आपल्याला मल्टिप्लिकेशन सोपं पडते. डिव्हिजन करण्यापेक्षा मल्टिप्लिकेशन सोपं पडते. त्यामुळे 1 मायनस ए आय कडे या. ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करा. रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट व्यवस्थित वेगळे करा. कंपेअरिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट वर 2 इक्वेशन येतात. त्याच्यावर ए आणि बी तुम्हाला मिळतात. मिळालेले ए आणि बी आपण कशामध्ये वापरू शकतो?
LHS मध्ये वापरू शकतो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. समजलं मी काय म्हणतोय ते? व्यवस्थित बघा. आजचे जे 4-5 एक्झाम्पल्स झालेले आहेत ते डी ग्रुप मधले 4-4 मार्काचे आणि 5-5 मार्काचे एक्झाम्पल्स आहेत. त्यामुळे व्यवस्थित प्रॅक्टिस करा. स्क्रीनशॉट मारून लिहून घ्या. समजलं? हे डी ग्रुपचे एक्झाम्पल थोडे प्रॅक्टिस करा. बाकीच काही कॉम्प्लेक्स नंबर मध्ये काय अवघड नाही. समजलं? त्याच्या पुढचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये